सार्वजनिक ठिकाणी मद्यपींचा वाढता वावर, प्रशासनाच्या भूमिकेकडे नागरिकांचे लक्ष. जाणून घेऊयात सविस्तर वृत्तांत. कायद्याचा बालेकिल्ला अशी ओळख असणाऱ्या नाशिक शहरात आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याचे वेध लागले असतानाच काही भागातील सार्वजनिक शिस्तीचा प्रश्न उपस्थित झाला आहे. प्रभाग क्रमांक 13 मधील पंचशील नगर येथील भारतीय जनता पक्ष कार्यालय परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान आणि लगतच्या साईबाबा मंदिर परिसरात सध्या मद्यपींचा मोठा सुळसुळाट पाहायला मिळत आहे. या उद्यानात आणि मंदिर परिसरात नागरिकांची ये-जा सुरू असते. मात्र रात्रीच्या वेळी या ठिकाणी मद्यप्राशन आणि अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांचे प्रमाण वाढल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण दिसून येत आहे. प्रशासकीय गस्त येताच हे मद्यपी तात्पुरत्या स्वरूपाचा काढता पाय घेतात. मात्र यंत्रणा बाजूला होतात पुन्हा परिस्थिती जैसे थे निर्माण होते. दाट लोकवस्ती असलेल्या या भागात सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या या कृत्यांमुळे भविष्यात एखादा अनुचित प्रकार घडल्यास त्याला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल सुजाण नागरिकांनी उपस्थित केला आहे. विशेषतः या उद्यानाकडे नाशिक महानगरपालिकेच्या उद्यान विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने स्थानिक लोकप्रतिनिधींनी या विषयात तातडीने लक्ष घालून संबंधित विभागाला जाग करून द्यावी आणि परिसराचे पावित्र्य व सुरक्षितता टिकवून ठेवावी, अशी कळकळीची मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे. नाशिकची ओळख सुरक्षित शहर म्हणून कायम ठेवण्यासाठी प्रशासन या तक्रारींची दखल घेऊन ठोस पावले उचलणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. शौर्य रणरागिणी न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट, नाशिक. मी तर सिक्युरिटी गार्ड आहे नारकडं. काय माझी रोजचा 8ला ड्युटी राहते, 8 ते सकाळी 8. काय ह्या दरम्यामध्ये इथं मी काम करतो आणि या भागातले लोक इथं हे फार तकलीफ देतात. कोणी दारू पितं, कोणी काय करतं, कोणी गांजा पितं. काय ह्या भागात फार दहशत आहे त्या लोकांची. तर त्या इथं काही कोणी लवकर येत नाही. काय अधूनमधून 12-1ला चक्कर मारतात. 12-1पर्यंत हे लोक त्यावर काम करून निघून जातं. यांचं दारू पिणून बाटल्या फोडून बिडून निघून जात आहे त्यावर. काय इथं काही घडलं तर इथं जबाबदार कोण, असं ह्या लोकांचा बंदोबस्त करावा अशी आमची इच्छा आहे. काय ह्या भागात खूप दहशत आहे त्यांची. काय इकडं काय हे बारीक बाटल्या काय जाता पिता काय पिता काय कळत नाही. या भागात लक्ष द्यावा आणि वचक बसावा म्हणून 7 ते 11पर्यंत या भागात लक्ष द्यावं असं.